नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत अर्नाळा किल्ला बघायला. अर्नाळ्याचा समुद्र आणि बोटीतून आपली सफर होणार आहे. तर चला, अर्नाळा किल्ला बघायला आपल्याला अर्नाळा जेट्टीवर यावं लागेल. अर्नाळा हे गाव विरारपासून 10 किलोमीटर आहे. तुम्ही वसईवरून जाऊ शकतात, नालासोपाऱ्यावरून जाऊ शकतात, पण सगळ्यात जवळ म्हणजे तुम्हाला विरारहून अर्नाळ्याला यायचं. तर विरारहून अर्नाळ्याला यायचं आणि तिथून जेट्टीवर यायचं. जेट्टीवर आल्यावर तुम्हाला फेरी मिळते. बघा, ह्या फेरीमध्ये मी बसलेली आहे. फेरीमध्ये बरीच गर्दी आहे, मस्त कलकल आहे. फेरीचा जो डिझेल इंजिनचा आवाज होतो आहे तो मस्त बॅकग्राऊंडला आहे. आणि या फेरीतून आता आपण समुद्रातून अर्नाळा किल्ला बेटावर जाणार आहोत. तर जाताना मस्त समुद्राचं दर्शन होतं, मस्त गार वारा सुखवणारा. तुम्ही कधी अर्नाळा बेटावर येऊन पोचता हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. दूर बघा समुद्र बघू शकतो आपण. सूर्यकिरणांमुळे पाणी मस्त म्हणजे मस्त माणिक मोती हिऱ्यांप्रमाणे चमकतो. उतरल्याबरोबर समुद्राच्या लाटांचा आवाज घ्या. त्याला गाज असे म्हणतात. त्याला एक स्वतःचीच लय, स्वतःचा जिवंतपणा आहे आणि तो आवाज आहे ना, अतिशय मनाला आनंद देणारा असा आवाज आहे. तर त्या आवाजाचा सुद्धा आनंद घ्यायचा. तर तो आवाज बघताय मी बेटावर उतरल्याबरोबर अगदी काही मिनिट थांबून त्याचा आनंद घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघताय आपल्याला हे अर्नाळा किल्ला गाव आहे. किनाऱ्यावर उतरल्या नजर जाते ती कालिका देवीच्या मंदिराकडे, कारण तिला दिलेल्या आकर्षक रंगामुळे. आणि हा आता किल्ल्यावर जायला आपल्याला 2 रस्ते. एक म्हणजे गावातून जाणार रस्ता, आपण येताना गावातून येणार आहोत, पण जाताना मात्र आपण समुद्राच्या काठाने म्हणजे बीचवरून जाणार आहोत. तर कालिकेच्या मंदिराला वळसा दिला की लगेच तुम्ही येऊन पोहोचतात ते अर्नाळा किल्ल्यावर. किल्ल्याच्या बाजूनी जरा प्लास्टिकचा कचरा आहे. तो कचरा म्हणजे आपणच केलेलं प्लास्टिक पोल्युशन आहे. त्याचा खरं तर आपण विचार करायला हवा, ते मिनिमम करायला हवं. चला बघूया, तरी पण आपण अर्नाळा किल्ल्याकडे वळूया. बाजूनी 2 भक्कम बुरुज आहे. थोडंसं आतल्या साईडनी गेलेलं हे समुद्राकडचं दार आहे. दार भक्कम आहे. किल्ल्याची तटबंदी अजूनही भक्कम स्थितीत आहे. तर आपण या किल्ल्यातून आत जाऊया. आता हा जो किल्ला आहे हा मोहम्मद बेगडा गुजरातच्या सुलतानाकडे होता आणि 1530मध्ये तो पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. त्यानंतर 1737मध्ये तो मराठ्यांकडे आला. आणि आपण इथं आल्यावर महाद्वार चांगलं उंच आहे, मस्त एक 12-13 फूट उंचीचं महाद्वार आहे. महाद्वाराची तुम्ही रुंदी बघताय, केवढी केवढी रुंद भिंत आहे. बाजूनी देवड्या केलेल्या आहे. बाजूने एक कट्ट्यासारखं केलेलं आहे. देवड्या बाजूबाजूनी दिसतात. ते मशाली लावण्यासाठी, हत्यारं ठेवण्यासाठी असावेत. त्यानंतर घुमट बघताय तुम्ही, त्याचं जे छत आहे ते घुमट, तो सुद्धा अगदी सुस्थितीत आहे. आणि इकडे दुसरं दार दिसतंय, म्हणजे एल शेपमध्ये लगेच आपल्याला दुसरं दार दिसतंय. त्याच्यासाठी की शत्रू समजा या दाराने आत आला त्याला दुसऱ्या दाराने लगेच थोपवता येईल, म्हणजे कोणीही डायरेक्ट किल्ल्यामध्ये येऊ शकत नाही. तर बाहेर आल्यावर तुम्ही पुन्हा बघू शकता. बघा, इथं दिसतात ते हत्ती दिसतोय कोरलेला, वरती सिंह दिसतोय, इकडे दगडी फुलं आहेत. आणि हा किल्ला बाजीरावांनी किंवा पेशव्यांनीच बांधलेला असावा, कारण याच्यावरची जी चिन्ह दिसतात ते दिसतात. वरती शिलालेख आहे देवनागरी लिपीमध्ये. आणि दुसरं म्हणजे की त्याआधी बहुतेक इथे एक छोटीशी गढी असावी किंवा चौकी म्हणून त्याचा वापर हा सुलतान करत असावा, पोर्तुगीज करत असावे, कारण हे जे बेट आहे हे समुद्राच्या मध्ये आहे. त्यामुळे समुद्रावरून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून त्याचं जे बांधकाम आहे ते पेशव्यांनी केलं असेल. बाजूने आपल्याला एक कमान दिसते, म्हणजे एक मोठीशी कमान दिसते. ती आपला जो तटबंदी आहे त्याच्या आतच आहे. ती घोड्यासाठी असावी असं मला मितेशने सांगितलं, पण मला वाटतं ती घोड्यासाठी नसावी, काही शस्त्रास्त्र वगैरे ठेवण्यासाठी असावी. तर आपण कमानीकडे बघतोय, त्याची सिमेट्री बघा तुम्ही, त्याच्या घुमटाची सिमेट्री बघा, कमानींची सिमेट्री बघा आणि त्याचा भक्कमपणा बघा. हे जुनं जे बांधकाम असतं हे दगडांमध्ये आणि चुन्यामध्ये केलेलं असतं. तरीसुद्धा आज 300 वर्ष, जवळपास 300 वर्ष अगदी काय म्हणतात, अगदी डौलात उभा आहे तसाच आहे. पडझड मुळीच झालेली नाही आहे. त्या देवड्यांचे आकार बघा, त्यांची सिमेट्री बघा, मस्त अगदी छान आहे. खरं हे आपलं वैभव आहे, आपण हे जपलं पाहिजे. काय इथून आपण अर्नाळा किल्ल्याकडे येतोय. किल्ल्यामध्ये आल्यावर आपल्याला चौकोनी आकाराचा किल्ला आहे. याचं क्षेत्रफळ जवळजवळ 4 हेक्टर एवढं क्षेत्रफळ आहे. बाजूनी भक्कम तटबंदी आहे. तटबंदीची उंची 25 ते 30 फूट आहे. आणि दूरवर पसरलेला आपल्याला किल्ला दिसतो आहे बघा, मस्त अगदी आणि छान आहे. किल्ला आतून अगदी स्वच्छ आहे, कुठेही घाण नाही, कुठेही काही नाही.
आणि येणाऱ्यांनी लक्ष ठेवा, कुठेही प्लास्टिकचा किंवा कसलाही कचरा करू नये. इथे शेती केली जाते किल्ल्याच्या आत. तर इथे आता ही गवारीच्या शेंगांची शेती आहे. पुढे भोपळे दिसतात आहे. पुढे 1-2 घरंसुद्धा आहे इथे. तर ही शेती केलेली आहे. इकडे एक दर्गा आहे. दर्गा दिसतोय आपल्याला. दर्ग्यापासून आपण जर पुढे आलो तर पुन्हा शेतीच दिसते आपल्याला आणि दूरवर पसरलेली आपली तटबंदी दिसते. तटबंदी मी सांगितल्याप्रमाणे अगदी भक्कम स्थितीत तटबंदी आहे आणि ते एक मुख्य द्वार आणि हे एक दुसरं द्वार आहे. इथे पण तुम्ही रुंदी बघू शकता तटबंदीची, केवढी रुंद आहे तटबंदी आहे. इथून आपण गावाकडे जाऊ शकतो, म्हणजे हे मागचं दार म्हणता येईल. तर हे एक दार आहे. तिथून आपण तटबंदीवरून गेल्या काही ठिकाणी आपल्याला देवड्या दिसतात आहे, काही ठिकाणी छोटी छोटीशी वरती जायला एखादा जिना दिसतो आहे, म्हणजे आतून असावेत काही जिने. इथे छोटीशी रूमसारखं एक स्ट्रक्चर दिसतं आहे. पुढे आपण जाऊया मंदिराकडे. तर बघा हे बघून घेऊया आपण तटबंदी. बघा मस्त अगदी. वरतून आपण तटबंदीवरून चालणारच आहोत, तर तेव्हा आपल्याला तटबंदी पूर्ण दिसणारच आहे. पुढे आलो आहे आपण अष्टकोनी विहिरीकडे. विहिरीचा आकार हा मोस्टली गोलाकार असतो, परंतु इथं अष्टकोनी आकाराची विहीर आहे. विहिरी पुरातन आहे. त्याच्यानंतर विहिरीमध्ये तुम्हाला खूप कॅटफिश आहेत आणि खूप कासवसुद्धा आहे. हिरवगार पाणी आहे, परंतु कासवांची आणि कॅटफिशची संख्या खूप जास्त आहे, म्हणजे लगेच ते दिसतात. आणि विहीर ही 12 आहे. पुढच्या बाजूने तुम्हाला दिसतात आहे ना. आता पाणी भरपूर आहे त्यामुळे दिसत नाही. ही पाय विहीर किंवा 12 असावी, म्हणजे खाली उतरायला पायऱ्या असाव्या. बाजूनी तुम्ही बघताय एक मंदिर आहे, पंचलिंगेश्वराचं एक मंदिर आहे. आणि तिथून थोडंसं मागे आलं की आपल्याला दिसते एक चौकोनी विहीर. आता अशीच विहीर आपल्याला एक वसई किल्ल्यात पण दिसते. मोस्टली विहिरी गोल असतात, पण ही चौकोनी विहीर आहे आणि या विहिरीचं पाणी गोड आहे. अजूनही ते पिण्यासाठी वापरतात, म्हणजे जे लोक किल्ल्यामध्ये राहतात ते वापरतात. आणि बघा निसर्गाची करणी आणि नारळात पाणी, तसं म्हणतो ना, अगदी काही फुटांवर समुद्र आहे खाऱ्या पाण्याचा आणि किल्ल्यात याल तर गोड पाणी आहे ना, निसर्गाची करणी. आणि शेतीसुद्धा, जमीनसुद्धा खार जमीन नाही आहे. इथली जी जमीन आहे ही गोड जमीन आहे, म्हणूनच इथे लोकवस्ती असावी, कारण इथं काय होतं ते पिकतं. वरतून आपण पायऱ्या चढून जाऊया. एक 6 फूट रुंदीच्या पायऱ्या आहे. पायऱ्या अगदी सुस्थितीत आहे. तिथून आपण तटबंदीवर येऊन पोचतो. तटबंदीवरून येऊन पोचल्यावर सगळ्यात पहिले दिसतो तो समुद्र. अर्नाळा किल्ला आणि समुद्र, हा जलदुर्गच आहे. समुद्र म्हणजे मस्त आपल्याला इकडे समुद्र दिसतोय बघा. आणि ही जी पुढच्या बाजूनी जी रुंदी आहे ही 6 फुटापेक्षा सुद्धा जास्त आहे. या तटबंदीवरून आपण आरामात चालून पूर्ण किल्ल्यावर फिरू शकतो. बाजूनी हा दिसतो हा बुरुज आहे. बुरुजसुद्धा बघा मस्त मोठा बुरुज आहे. याला 16 खिडक्या आहेत. या खिडक्या म्हणजे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी केलेली सोय आहे. बघते मस्त दिसते या 16 खिडक्या. आणि मोठा बुरुज आहे. बुरुजांना वेगवेगळी नावं आहे. भैरव बुरुज, भवानी बुरुज, बावा बुरुज अशी नावं आहेत. इथून पायऱ्या दिसतात, त्या मला वाटतं बुरुजाच्या खाली जाण्यासाठी असाव्या, पण त्या बंद, आपण खाली जाऊ शकत नाही. आणि खिडक्या तुम्ही बघताय दिसतात. या खिडक्यांचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही बघू शकता. या बाहेरच्या बाजूनी छोट्या आहे आणि आतल्या बाजूनी मोठ्या आहे, की जेणेकरून आपले सैनिक शत्रू जर आला तर त्याच्यावर व्यवस्थित नजर ठेवून असतील, त्याच्यावर मारा करू शकतील. तर त्या तुम्ही खिडक्या बघता. ते खिडक्यातून बाहेर बघितलं की विस्तीर्ण पसरलेला आपल्याला समुद्र दिसतो बघा मस्त अगदी. आणि समुद्रावरून येणारा तो गार सुखावणारा वारा, ती पानांची सळसळ आणि तो समोर दिसणारा निळाशार समुद्र. पुढे इथे मात्र आपल्याला ना कुठे खारफुटीचं जंगल किंवा मॅनग्रोव्ज दिसत नाही आहे. एक मात्र नक्की, किनाऱ्याच्या बहुतेक किनारी असतात ते इथं दिसत नाही. कदाचित दुसऱ्या बाजूने असावी, परंतु किल्ल्याच्या बाजूने तर जरासुद्धा नाही आहे. त्यानंतर ही बघा हे खिडक्यांमधून आपण खाली बघतोय, बुरुज बघतोय. मोठा बुरुज आहे, म्हणजे भरपूर सैनिक इथे थांबू शकतात, राहू शकतात. तिथे ते पायऱ्या असेल, तिथे मला वाटतं खाली जाण्यासाठी, सैनिकांना वर येण्यासाठी अशी व्यवस्था असावी. त्यानंतर इथून आपल्याला बघा, आपण आता या मेन जो एंट्रन्स म्हणजे ज्या मेन इथून आपण आलो होतो, मेन महाद्वारातून आलो, त्याच्यावरचं जी जागा दिसते तिथून वरतून आलो तर आपल्याला पुढे बोटी दिसतात. बोटीवर बसून सुद्धा तुम्ही समुद्राचा आनंद घेऊ शकतात. बोटी आपल्याला तिथं लावलेल्या दिसतात आहे. ही बाजूची तटबंदी, ही एक 4 फूट रुंदीची तटबंदी आहे. ही पूर्ण किल्लाभर आहे आणि अतिशय सुस्थितीत आहे. तुम्ही किल्ला वरतून बघू शकता, किती मस्त दिसतोय किल्ला, दूर दिसणारा किल्ला. माझ्याबरोबर मितेश होता. मितेशनीच मला किल्ल्याची माहिती दिली. तो अर्नाळ्याचाच आहे आणि ऋतुपर्ण दोघं पण होते. आता किल्ल्यातून आपण बाहेर पडतोय आणि गावातून जातोय. गावात बहुतेक घरं ही पक्की बांधलेली आहे, पण गावाचा एक त्याला काय म्हणतो, एक त्याला फील आहे, कारण जवळजवळ घरं आहेत. घरांच्या पुढे तुम्हाला जागोजागी ड्रम दिसतात, पाट्या दिसतात, कारण इथे बहुतेक सगळे लोक जे आहेत त्यांचा मुख्य व्यवसाय मच्छीमारीचा आहे, त्यामुळे ते आहे. हे समोर जे दिसतंय त्या
म्हणजे ती छोटीशी जे एक खोली दिसते त्याच्यावर लिहिले आहे वसई किल्ला ग्रामपंचायत. वसई नाही सॉरी अर्नाळा किल्ला ग्रामपंचायत. पुढे हा बुरुज दिसतोय बाहेरून आलेला. त्यानंतर आपण गावातून वळसा घालून मग समुद्राकडे जाणार आहोत. बघा आता आपण किनारा ही बघा, ही ग्रामपंचायत अर्नाळा किल्ला ग्रामपंचायत. पुढे एकदम छोटीशी विहीर आहे, अगदी तिचा व्यास 2-2.5 फुटाची विहीर, अगदी छोटी आहे. पण त्या विहिरीत पाणी मात्र भरपूर आहे, अगदी 4-5 फुटावर सुद्धा 4-5 फुटावरच पाणी आहे त्याच्यामध्ये. पण विहिरीचा जो व्यास आहे तो अतिशय कमी आहे, म्हणजे त्यांची पर्सनल विहीर असावी. तिथून आपण किनाऱ्याकडे येतो. किनाऱ्यावर एक ट्रॅक्टर दिसतोय. इथं काही येण्याचं साधन म्हणजे बोटीवरूनच हे सगळं सामान आणत असावेत हे लोक, कारण किल्ल्याला जाण्या येण्यासाठी बोट हीच आहे. त्यानंतर समुद्राकडे येऊया. समुद्र बघा अथांग पसरलेला, पुन्हा आपल्याला समुद्र दिसतोय मस्त निळाशार. खूप साऱ्या बोटी आहे त्याच्यावर. त्या छोट्या छोट्या बोटींवर प्रत्येक बोटीवर मात्र एक नाव आहे. आणि येताना आपण फेरीने आलो, पण जाताना मात्र आम्हाला स्पेशल बोट मिळाली. मितेशचा एक मित्र आहे, तर त्याचीच बोट होती, त्यामुळे फेरीमधून जावं लागणे एक स्पेशल बोटवर. आणि बोटचा तो डिझेल इंजिनचा होणारा आवाज आणि दूर पसरल्या समुद्र, त्यावरून आता आम्ही किनाऱ्याकडे चाललेलो आहे. आता समुद्राची माहिती घेऊया. इथं वैतरणा नदीची खाडी आहे, जी पहिली आलो तेवढी खाडी आहे, आणि पुढे ती खाडी संपली की लगेच समुद्र आहे. म्हणजे आधी खाडी आणि नंतर समुद्र आहे. दूरवर जे दिसतंय आपल्याला हिरवं ते सफाळे गाव आहे. तिथून ते सफाळे गाव आहे. तर या बोटीतून जायला पण मस्त मजा येते. बाहेरून बॅकग्राऊंड म्युझिक आहे आपल्या समुद्राचं, तसंच त्या डिझेल इंजिनचं. समुद्रावर पसरलेल्या खूप साऱ्या बोटी आहे, मध्ये ठेवलेल्या. छान समुद्र आहे. जरी किनाऱ्याला पाणी आपल्याला गढूळ वाटत असेल, पण आतलं पाणी अतिशय स्वच्छ आहे. इलेक्ट्रिसिटीचा मोठा पोल दिसतोय. पुढे त्या बाजूने बघितलं तर आपल्याला दीपस्तंभ पण दिसतोय. दीपस्तंभ म्हणजे लाईट हाऊस आहे. आता बघा या बऱ्याच बोटी आहे, बोटीवर आपले झेंडे लावलेले आहे. आणि या बोटी ज्या आहे ना, या 8-8, 10-10 दिवस किनाऱ्यावर असतो. आणि या लईत ओठावर नक्कीच गाणं येणार आपल्याला, तुमच्या ओठावर नक्कीच एखादं कोळी गीत येणार. या किनाऱ्याचा, या वातावरणाचा म्हणजे एवढा मनावर इतका चांगला पॉझिटिव्ह परिणाम होतो, अगदी मन आनंददायी होतं. किल्ला पाहायला तुम्हाला 1.5 ते 2 तास पुरे होतात, पण समुद्र फेरीत जाणं याचा आनंद काही वेगळाच आहे. बघा तुम्हाला ते समुद्र आणि वेळ कसा जातो ना हे कळत पण नाही. तुम्हाला त्या बोटीतून असं वाटायला लागतं की हा प्रवास थोडासा अजून लांबला असताना तरी मज्जा आली असती. तर या बोटीतून, या दादांचीच बोट आहे, त्या बोटवरून आम्ही आलेलो आहे. अगदी त्यांनी ओळख नाही आम्हाला, तरीसुद्धा त्यांनी घरी चहाला चला असं आमंत्रण पण दिलं. आणि बघा आता या समुद्रातून आपण जातो आहे. समुद्रातला तो जिवंतपणा, ती सळसळ, त्याचा तो आवाज, त्याच्यातून वारा सगळं काही मनाला आनंद देऊन जाणारं आहे, एक सुखावणारं आहे. तर या प्रवास करूया आपण, आणि आपण आता जेटी करूया. आणि मंडळी, तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा आणि शेअरसुद्धा करा. तर आता आपण मस्त आता जाऊया अर्नाळा, म्हणजे अर्नाळा आपल्या अर्नाळाकडे जाऊया. आता आपण किल्ला बेटावून आलो, आता अर्नाळ्याकडे जाऊया. असा हा आपला मस्त सफर छान होतो. एक दिवस तुमचा मस्त आरामात जाईल. इथे तुम्हाला आपल्या इतिहासाचा, अमूल्य असा इतिहासाचा जो ठेवा आहे तो बघायला मिळेल, समुद्र बघायला मिळेल. जेट्टी, आजूबाजूनी जे लोक आहेत, जे आपले लोक आहेत, ते जे समुद्रावर जे मच्छीमारी करतात, त्यांचं तुम्हाला ते बघायला मिळेल की ते किती काम करतात. ते तसं प्रत्येक किती कामात दिसतंय. आणि असा मस्त समुद्रावर आपण घेऊन पोचतो. दुसरी जेट्टी जाण्यासाठी तयार आहे, आणि सारखी जेट्टीची वाहतूक सारखी चालली आहे. नक्की जाऊन भेट द्या अर्नाळा किल्ला. थँक्यू.